मीठे बच्चे, सदा अपने को राजऋषि समझकर चलो तो तुम्हारे सब दिन सुख से बीतेंगे, माया के घुटके से बचे रहेंगे। प्रश्न, कौन सा चांस तुम्हें अभी है फिर नहीं मिलेगा? उत्तर, अभी थोड़ा समय है जिसमें पुरुषार्थ कर पढ़ाई से ऊंच पद पा सकते हो, फिर यह चांस नहीं मिलेगा। यह जीवन बड़ा दुर्लभ है, इसलिए कभी यह ख्याल नहीं आना चाहिए कि जल्दी मरे तो छूटे। यह ख्याल उन्हें आता जिन्हें माया तंग करती है या कर्म भोग है। तुम्हें बाप की याद से माया जीत बनना है। गीत धीरज धर्मनुआ। ओम शांति। बच्चों ने गीत सुना। किसने कहा और किसने सुना? बेहद के बाप ने कहा और सभी सेंटर्स के बच्चों ने सुना। देखो, बाप का बुद्धि योग सभी बच्चों की तरफ जाता है। सभी सेंटर्स के जो भी ब्राह्मण कुलभूषण स्वदर्शन चक्रधारी अथवा राजऋषि बच्चे हैं, उन बच्चों को यह भी स्मृति में रहना चाहिए कि हम राजऋषी है। बाबा म्हणताय माझी नजर सगळ्यांवरती। तुम्ही कोणत्याही सेंटरला असा, कोणत्याही पाठशालेमध्ये असा, माझी नजर सगळ्यांवरती आहे, सगळ्यांकडे माझी नजर जाते। तुम्ही माझे ब्राह्मण कुलभूषण स्वदर्शन चक्रधारी आणि राजऋषि बच्चे, साधारण बच्चे नहीं है। तो हमें ये स्मृति में रखना है कि हम राजऋषि है, राजापन आणि ऋषिपन। हम राजाई के लिए पुरुषार्थ कर रहे हैं और पुरुषार्थ है ऋषि तुल्य जीवन। राजऋषीचा अर्थ राजाई करता आपण पुरुषार्थ करतोय आणि पुरुषार्थ आहे कि आपल्याला ऋषि तुल्य पवित्र जीवन जगायचे, निर्विकारी जीवन जगायचे। जिस राज्य में देखो तो सदैव सुख के दिन व्यतीत होते हैं। जिस राज्य में हमें राजाई करनी है, बाबा म्हणताय तिथले दिवस कसे जाणार आहे तुमचे? संपूर्ण सुखाचे। राजापन सुखी, प्रजापन सुखी। कलयुग में तो सुख के दिन बीतते ही नहीं। अगर हम कलयुग में है, संगम युग में नहीं है, कलयुग में है, तो बाबा म्हणताय मग दुःखच दुःख है। तुम जो राजऋषि हो, तुम्हारे भी सुख के दिन यहां बीतने चाहिए। बाबा म्हणताय तुम राजऋषि हो, तुम्हारे सुख के दिन यहां बीतने चाहिए। संगम युग में, हम संगम युग में है, कलयुग में दुख है। अब सुख के सागर बाबा के साथ में है। भले ही दुख बाहर से आएगा, लेकिन वो हमें परेशान नहीं कर सकता, क्योंकि हम सुख के सागर के बच्चे हैं। तर म्हणून बाबा म्हणतात तुमचे इथले दिवस पण सुखाचे असले पाहिजे। आतलं जीवन, आतली आपली मनाची स्थिती सुखमय असली पाहिजे। अगर बच्चे अपने को राजऋषि समझते हैं और निश्चय अटल अडोल कायम है, तो कधी आपले दिवस सुखाचे राहतील आत्ताचे संगम युगामधले, बाहेर कलयुग चालू असताना? बाबा म्हणते अगर तुम अपने को राजऋषि समझते हैं और निश्चय अटल अडोल कायम है। निश्चय पक्का आहे, विश्वास पक्का आहे, अटल आहे, अडोल आहे, तर मग आपल्यासाठी सुखच सुख आहे, सुखाची स्थिती राहील। नहीं तो घड़ी घड़ी भूल जाने से माया के घुटके बहुत आते हैं। नहीं तो मग माया परेशान करेल। जर आपण विसरलो कि मैं राजऋषि हूं और निश्चय थोड़ा कमी झाला, तो मग माया टपलेलीच है। बच्चे जानते हैं कि हम बाप से राजयोग सीख सदा सुख का वर्षा ले रहे हैं अथवा नर से नारायण बन रहे। मग आता इथली गोष्ट झाली। मग पुढच्यासाठी बाबा म्हणतात राजयोग सीख रहे हैं और उस राजयोग के आधार से वर्षा रिकॉर्ड करून घेतोय आपण
लक्ष्मीनारायण सारखं बनण्याचा, आणि मग तिथं सुखच सुख राहील, कंटिन्युअस. तिथं सुखासाठी पुरुषार्थ करायची गरज नाही, ऑटोमॅटिक आपले ते सुखाचे दिवस आहे. क्षण क्षण सुखाचा आहे. सिवाय परमपिता परमात्मा के कोई बना न सके. परमपिता परमात्मा जब कहा जाता है तो किसी साकार व आकार की तरफ बुद्धि नहीं जाती. निराकार बाप को ही याद करते हैं. बाप धीरज देते हैं, बच्चे बाकी थोड़े रोज है. यह कलयुग नर्क बदल स्वर्ग होगा. हेवन की स्थापना, हेल का विनाश तो गाया हुआ है. बाबा म्हणताय थोडा धीर ठेवा. हा कलयुग संपायचा आहे. हे जे दुःखाचे दिवस आहे संपायचे, नरक संपायचे, स्वर्ग यायचा आहे. भगवान स्वयं बैठ राजयोग सिखाते हैं. कोई भी मनुष्य चाहे हेल का चाहे हेवन का हो, राजयोग शिकला न सके. बाबा म्हणताय कोणी स्वर्गातला किंवा इथला नरकातला कोणी राजयोग तुम्हाला शिकवू शकत नाही. राजयोगाचं ज्ञान फक्त शिवबाबांकडे, आणि ते येऊन तो आपल्याला संगमयुगामध्ये घेतो आणि आपल्याला शिकवतो. बच्चे जानते हैं हम ब्रह्मा मुख वंशावली, ब्राह्मण कुलभूषण ही स्वदर्शन चक्रधारी है. हम आत्माओं को सृष्टि चक्र की नॉलेज है. देवताएं यह नहीं जानते. स्वदर्शन चक्र श्री कृष्ण को व विष्णु को क्यों दिया है? क्योंकि तुम ब्राह्मण अभी संपूर्ण नहीं बने हो, नीचे ऊपर होते रहते हो. यह स्वदर्शन चक्र निशानी है फाइनल की. आज तुम स्वदर्शन चक्र फिराते हो, कल माया से हार खाकर गिर पड़ते हो, तो तुमको अलंकार कैसे दे सकते? स्वदर्शन चक्र तो स्थायी चाहिए, इसलिए विष्णु को दिखाते हैं. यह बहुत गुह्य बातें है. बाबा म्हणताय स्वदर्शन चक्र विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या हातामध्ये दाखवलेलं आहे, तुमच्या हातामध्ये नाही दाखवलेलं आहे. कारण तुमची अवस्था कधी कधी खालीवर होत राहते, पण ही फायनलची निशाणी आहे. विष्णू आणि श्रीकृष्ण ती फायनल कसं आत्मा कशी तयार होते या ज्ञानामध्ये, त्याची ती निशाणी आहे. सदा स्वदर्शन चक्र बुद्धीमध्ये क्लिअर कट, आणि त्यामुळे मायेचा गळा कापला जातो. माया समाप्त होते, माया निघून जाते, माया हार खाऊन तिची समाप्ती होऊन जाते. नव्या दुनियेमध्ये श्रीकृष्णाच्या हातामध्ये स्वदर्शन चक्राची आवश्यकता नाहीये, पण तरी त्याच्या हातामध्ये दाखवलेले आहे, कारण ते आपलं फायनल आहे, आपलं फायनल आहे, म्हणून त्यांच्या हातामध्ये दाखवलेलं आहे. आपली अवस्था कधी कधी अजून बाबा म्हणते खालीवर होत राहते. कधी कधी स्वदर्शन चक्र फिरवता बुद्धीमध्ये, आणि कधी कधी मायेचं चक्कर पण येऊन जातो एखाद्या वेळेस. आणि म्हणून तुमच्या हातामध्ये, ब्राह्मणांच्या हातामध्ये नाही दाखवलं गेलेलं आहे, ब्रह्मबाबांच्या हातामध्ये नाही दाखवलं. पण ब्रह्मबाबा संपूर्ण बनून श्रीकृष्ण बनणार आहे, तर श्रीकृष्णाच्या हातामध्ये स्वदर्शन चक्र आहे. विष्णू लक्ष्मीनारायणचं दोन्ही मिळून रूप आहे, विष्णूच्या हातामध्ये स्वदर्शन चक्र दाखवलेलं आहे. तर ही फायनल स्थितीची निशाणी आहे. जसं बाबांनी आपल्याला आपली फाइनल रिजल्ट सांगितली काल, तो वो उसकी निशानी है स्वदर्शन चक्र. लेकिन ये स्वदर्शन चक्र हमें घुमाते रहना है, भले ही कभी कभी कुछ हो जाए दूसरा गड़बड़, लेकिन स्वदर्शन चक्र को हमें छोड़ना नहीं है. स्वदर्शन चक्रधारी तो तुम ब्राह्मण कुलभूषण हो, जिनको परमपिता परमात्मा स्वदर्शन चक्रधारी अथवा त्रिकालदर्शी बनाते हैं. वही जब देवता बनते हैं तो उन्हों को त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ नहीं कह सकते, क्योंकि अभी तो हम स्वर्ग की सीढ़ी ऊपर चढ़ते हैं. सतयुग से तो सीढ़ी नीचे उतरनी होती है. बाबा म्हणताय तुम्ही जे आहात आता तुम्ही कसे बनलेले? त्रिकालदर्शी, त्रिनेत्री, त्रिलोकीनाथ. आता नंतर जेव्हा तुम्ही देवता बनाल तेव्हा तुम्हाला त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ म्हणता येणार नाही, कारण त्यावेळेला ज्ञान नाहीये. आणि आता तुम्ही सीडी वरती चढताय. आताच कलियुगामधून संगमयुगामध्ये आलेले आणि सतयुगाकडे आपण जातोय परमधाम व्हाया. आणि जेव्हा आपण देवता राहू तेव्हा सतयुगाकडून कलियुग आपल्या त्रेतामध्ये वाटचाल चालू होऊन जाईल आपली. खाली उतरायला सुरू होऊन जाऊ आपण तेव्हापासून. आणि म्हणून बाबा म्हणतात हे जे सर्वोच्च डिग्री आहे, सर्वश्रेष्ठ डिग्री आहे, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ, या ज्या डिग्री आहे, स्वदर्शन चक्रधारी, या सगळ्या तुमच्या आहे, ब्राह्मण जीवनाच्या, संगम युगातल्या. सतयुग से तो सीढ़ी नीचे उतरनी होती है, वहां यह ज्ञान होता नहीं. वहां यह मालूम होता तो तुम राजाई कर न सको, यही चिंता लग जाए. बाबा म्हणता है वहां ये ज्ञान नहीं रहता है, इसलिए वहां त्रिनेत्री नहीं, त्रिकालदर्शी नहीं,
अगर वहां यह ज्ञान होता तो फिर तब भी टेंशन चालू हो जाता था कि बाद में तो ये ऐसा होणे वाला आहे, कलियुग तर ऐसा आने वाला आहे मेरे सामने. तर तेव्हाच टेन्शन आलं असतं आणि जे सुखाच्या क्षणाचा आनंद घ्यायचा तिथं तो घेता नसता आला, कारण ती चिंता लागून राहिली असते की पुढे चालून काय होणार आहे. म्हणून बाबा हे ज्ञान संपवून टाकतो. तो अब बाप बच्चों को धीरज देते हैं कि घबराओ मत. आता बाबा धीर देतोय आपल्याला, बच्चे घबराओ मत. कलयुग है, बाहर कलयुग है, हिसाब है तुम्हारे, लेकिन घबराओ मत. माया पर जीत पानी है, माया पर जीत पानी है. माया के तूफान आएंगे जरूर, विघ्न पडेंगे, इसका इलाज है योग में रहो. सगळं काही होईल बाबा म्हणताय, पण उपाय पण मी सांगतोय तुम्हाला, योग में रहो, मुझे याद करो. स्वयं को आत्मा रूप में देखकर, बहुत सुंदर चैतन्य आत्मा है हम, चमचमाता सितारा है. अपने आप को महसूस करते हुए भगवान को याद करना है. तर मग ती ताकद येईल आपल्यामध्ये, ज्यामुळे मायेवरती विजय, विघ्नावरती विजय. माया योग भी तोडेगी, परंतु पुरुषार्थ कर योग में रहना है. माया तिचा प्रयत्न सोडणार नाहीये. माया योग भी तोडेगी, लेकिन बाबा म्हणताय पुरुषार्थ करके योग में रहो. प्रयत्न करावा लागेल. बाबांची आठवण पुन्हा मन बुद्धीला बाबांच्या आठवणीमध्ये घेऊन जावं लागेल आपल्याला. जो योग में रहेंगे तो उनकी आयु भी बढ़ेगी. जो योग में रहेंगे तो उनकी आयु भी बढ़ेगी. कारण जितकी शांतता, जितकं योगमध्ये राहू तर संकल्प कमी होत चालतील आपले, शांतता आणि स्थिरता येईल. तर ऑटोमॅटिक जसं म्हणतात की गिनतीचे श्वास आणलेले आपण, तर मग आपले श्वास आरामात चालल्यानंतर एक एक श्वास घ्यायला वेळ लागेल आपल्याला. जेव्हा आपण घाबरतो, जेव्हा टेन्शन घेतो, तेव्हा फास्ट श्वास चालतो आपला. तर तसं त्या अर्थाने बाबा म्हणत असतात की आयु को बढ़ाना है तो योग में रहो, शांत रहो, स्थिर रहो. जितनी आयु बड़ी होगी उतना अंत तक बाप से योग लगाए वर्षा लेंगे. हेच आयुष्य याच शरीरामध्ये राहत असताना बाबा म्हणतात याच आयुष्याला वाढवा. याच शरीरामधलं जे आपण राहायचं या शरीरामध्ये ते जितका जास्त काळ राहतील तितक्या जास्त काळ राहा. बाबा म्हणतात जितनी आयु बड़ी होगी उतना अंत तक बाप से योग लगाए वर्षा लेंगे. योग से तंदुरुस्ती को भी ठीक करना है, इसलिए बाप कहते हैं योगी भव. योग से तबीयत को भी ठीक रख सकते हैं हम. बाबा से किरणें लेनी है, पवित्र किरणें लेनी है. जिथं शरीरामध्ये जिथं त्रास आहे बाबांची किरणं आपण आत्मा इथं घ्यायची आपल्यामध्ये आणि तिथून मग शरीराच्या त्या पार्टला पोहोचवायची. बाबांची किरणं येत आहे, सफेद सफेद पवित्र किरणं, आणि ती त्या पार्टमध्ये जात आहे आणि तिला तिथं शक्ती देत आहे असं विचार करायचा आहे. तिथले जी खराबी आलेली तिथली ती बाहेर निघते अंधाराच्या रूपामध्ये आणि तिथं बाबांचा पवित्र प्रकाश तिथं पोहोचतोय. असं आपण प्रॅक्टिस करायची. मग दवा पण आहे, दुवा पण आहे, ट्रीटमेंट तिथं घ्यायची आहे. पण ही योगची जी ट्रीटमेंट आहे ती आपलं जे औषध आहे ते पण चांगल्या प्रकारे लागू करेल. म्हणून बाबा म्हणतात की योग मध्ये राहा, योग कराल, बाबांची आठवण राहील तर तुमची तब्येत पण ठीक राहू शकते. मेरे को निरंतर याद करो, जितना पुरुषार्थ करेंगे उतना स्वर्ग में प्रारब्ध पाएंगे. तो बाप कहते बच्चे योग में रहो तो तुम्हारे विकर्म विनाश होंगे, तबीयत ठीक होगी, स्वर्ग में प्रारब्ध अच्छी मिलेगी और पाप कर्म भी भस्म होंगे. 3 फायदे. बाकी थोड़ा समय है. तुम ऐसे नहीं कहेंगे कि विनाश जल्दी हो तो हम स्वर्ग में जाए, क्योंकि यह जीवन बड़ी दुर्लभ है. बाबा म्हणतात हे संगम युगातलं जीवन दुर्लभ आहे. कोटीमध्ये कोणाला भेटतं, दुर्मिळ असं जीवन आहे. सगळ्यांना मनुष्य जीवन दुर्मिळ नाहीये, संगम युगामध्ये येणं दुर्मिळ आहे. आणि म्हणून बाबा म्हणताय की असं तुमच्या मनामध्ये कधी नाही आलं पाहिजे की विनाश जल्दी हो तो हम स्वर्ग में जाए.
कारण हे संगमयुगी जीवन बाबांच्या सोबतचं जीवन आहे. स्वर्ग जेव्हा यायचा तेव्हा तर यायचाच आहे. पार्ट रेकॉर्ड आहे, फिक्स ड्रामा आहे. आपण त्याच्याविषयी विचार नाही करायचा. स्वर्ग येणार आहे, आपण स्वर्गामध्ये राहायला जाणार आहे. पण संगमयुगाची तर मजा घ्यायची, आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आपले पाप भस्म करून घ्यायचे, आपली चांगली रेकॉर्डिंग करून घ्यायची आहे, बाबांच्या सोबत राहण्याचा आनंद घ्यायचा आहे. ऐसे नहीं कि अभी शरीर छोड़ फिर नया शरीर लेकर पढ़ाई पढ़ सकेंगे. बाबा म्हणताय आता असं होणार नाहीये की तुम्ही हे शरीर सोडाल आणि पुढे जाऊन मग तुम्ही पुन्हा हा अभ्यास करू शकाल. का बरं नाही? बाबा म्हणताय बाल अवस्था में ही होगा तो विनाश आरंभ हो जाएगा. इथून शरीर सुटलं, आपण छोटे बच्चेच राहू, नवीन ठिकाणी जन्म घेऊ. 6-7 महिन्यात अजून बाहेर यायला लागतील. नंतर मग आपण 1, 2, 3, 4, 5 वर्षाचं 5 वर्षाचं झाल्यानंतर काही समजतं, मग थोडं ज्ञानामधलं समजेल. तर बाबा म्हणताय बाल अवस्था मी होगे तो विनाश चालू हो जाएगा. म्हणून नव्या जन्मामध्ये जाऊन काही करायचंय हे मनामध्ये ठेवायचंच नाही. आता अभी जो शरीर मिला है ये दुर्लभ शरीर है, बहुत मूल्यवान शरीर है, इसको संभालना है, इसमें ही रहकर हमें अपना भाग्य बनाना है. बस हे पक्क करून घ्यायचंय. चाहे कुछ भी हो जाए, चाहे कितनी भी तकलीफ हो, कितनी भी बीमारी हो, ट्रीटमेंट लेनी है, योग करना है, और ऐसे नहीं सोचना है कि मैं यहां से छूट जाऊं जल्दी से. तो बाल अवस्था में ही होगा तो विनाश आरंभ हो जाएगा. बालिक भी नहीं बन सकेगा क्योंकि इसमें छोटे बड़े सबका विनाश होने वाला है. जल्दी मरे यह वही कहेंगे जिनको माया बहुत तंग करती है या कोई कर्म भोग है उनसे छूटना चाहते हैं. बाबा म्हणतात जिनको माया तंग करती है या जिनको कर्म भोग है उनको ऐसा लगता है हम छूट जाएंगे, लेकिन छूटते थोड़ी. आत्मा कर्म भोग आत्मा के साथ चला जाएगा, दुसऱ्या ठिकाणी सुरू होईल, व्याजासहित द्यावं लागेल अजून. तो कर्मभोग है तो उसे यहां ही हमें चुकतू करना है. आहे तो आहे, लेकिन बाबा साथ में है तो उनसे छूटना चाहते, परंतु यह चांस फिर नहीं मिलेगा, इसलिए पुरुषार्थ में जुट जाओ. बाबा म्हणता ये चांस, अभी जो चांस तुम्हें है ये फिर नहीं मिलेगा. म्हणून याच शरीरामध्ये राहून चांगला पुरुषार्थ करायचा आहे, शरीराला सांभाळायचंय, जे काही आवश्यक असेल आपल्या तब्येतीसाठी ते सगळं काही करायचंय. बाकी तो जब समय आएगा तो न चाहते भी सबको जाना पड़ेगा, क्योंकि बाप सबको रूहानी यात्रा पर ले जाएगा. बाबा म्हणते हैं जाना तो सबको है, समय आने पर थोड़ी कोई रोक सकता है. जाना तो है, लेकिन हम ऐसा नहीं सोचे कि मुझे जल्दी यहां से मुक्त होना है. हमें तैयारी करनी है, नई दुनिया की तैयारी करनी है, अपने नए पार्ट की तैयारी करनी है. तो मैं तो सबको लेकर जाने के लिए आया हुआ हूं. बाबा म्हणता है ऐसे नहीं सिर्फ 10-20 लाख को ले जाएगा, जैसे कुंभ के मेले पर 10-15 लाख जाते हैं. यह तो आत्मा परमात्मा का मेला है. बाप स्वयं पंडा बनकर लेने आए हैं. इनके पिछाड़ी तो अनगिनत आत्माएं जाएंगी, परंतु ऐसे भी नहीं, सब जल्दी जाएंगे. प्रलय हो तो फिर यह भारत खंड ही न रहे, परंतु यह भारत अविनाशी खंड है. यहाँ बहुत रह जाते हैं. फिर सतयुग में एक ही सूर्यवंशी राजधानी स्थापन होगी. कलयुग विनाश हो, सतयुग स्थापन होने में बीच का थोड़ा सा टाइम यह मिलता है. इसमें थोड़े रह जाते हैं जो नए सिर अपनी राजधानी बनाते हैं. बाकी पुरुषार्थ का यही थोड़ा समय है. इसको कल्याणकारी युग कहा जाता है. दूसरे संगम को कल्याणकारी नहीं कहेंगे, क्योंकि नीचे उतरते जाते हैं. अब संपूर्ण सुख से संपूर्ण दुख में आ गए हैं. यह नॉलेज और किसकी बुद्धि में नहीं है. आगे हम भी कुछ नहीं जानते थे, अंधश्रद्धा से सबकी पूजा करते थे. अब तो हर प्रकार की श्रीमत मिलती है. अभी बाबा म्हणते यह है मनुष्य को देवता बनाने का हुनर, इस पर ध्यान देना है. अभी हमें मनुष्य से देवता बनना है और ये हुनर सीखना है बाबा से. दूसरों को भी मनुष्य से देवता बनने का रास्ता बताना है. अच्छा,
मीठे मीठे सिके लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, बाप ने जो मनुष्य को देवता बनाने का हुनर सिखाया है उसमें ही लगना है। श्रीमत पर चलने में गफलत या बहाना नहीं करना है। कर्म बंधनों से छूटने के लिए याद में रहना है। वरदान, श्रेष्ठ कर्मधारी बन, ऊंची तकदीर बनाने वाले पद्मा पदम भाग्यशाली भव। जिसके जितने श्रेष्ठ कर्म हैं उसकी तकदीर की लकीर उतनी लंबी और स्पष्ट है। भाग्य बनवायचे, खूप श्रेष्ठ भाग्य बनवायचे, तर त्याचा आधार आहे श्रेष्ठ कर्म। जे श्रेष्ठ कर्म बाबा आपल्याला आता शिकवतोय संगमयुगामध्ये, ते श्रेष्ठ कर्म आपल्याला करायचे आणि त्या आधाराने आपल्या भाग्याची लकीर आपल्याला वाढवत चालायचे आहे। भाग्याची रेषा मोठी मोठी करायची। तकदीर बनाने का साधन है ही श्रेष्ठ कर्म। तो श्रेष्ठ कर्मधारी बनो और पद्मा पदम भाग्यशाली की तकदीर प्राप्त करो। श्रेष्ठ कर्म से श्रेष्ठ भाग्य बनता है। दुसरं काही का आपण म्हणतो की माझं भाग्य असं कसं, माझं नशीब असं कसं, तो उसका जिम्मेदार बाबा थोड़ी है, हमारे कर्मों का हिसाब किताब। लेकिन अब हमारे हाथ में बाबा ने भाग्य बनाने की कलम दे दी है। पेन देऊन टाकलेला आहे हातामध्ये, जितकं लिहायचं तितकं लिहा आपलं भाग्य। और उसका वो तो पेन कोणता आहे? श्रेष्ठ कर्म। जितके चांगले कर्म आपण करू, जसं जसं बाबा सांगतोय, बाबांच्या श्रीमतवर चालून तितकं तितकं आपलं भाग्य बनत जाईल। आणि हे भाग्य बनवण्याचा चान्स आहे संपूर्ण 5000 वर्षाचं। लेकिन श्रेष्ठ कर्म का आधार है श्रेष्ठ स्मृती। पण श्रेष्ठ कर्म कोणत्या आधाराने होतील? श्रेष्ठ स्मृती, आठवण, श्रेष्ठ आठवण, चांगली आठवण बुद्धीमध्ये राहील तर चांगले कर्म आपल्याकडून होतील। आणि सगळ्यात श्रेष्ठ आठवण कोणाची आहे? बाबांची। सगळ्यात श्रेष्ठ बाबा आहे, त्याची आठवण जर राहील बुद्धीमध्ये तर कर्म सगळे चांगले होतील, कारण तो चांगले कर्म शिकवणारा तो बाबा आहे। श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाप की स्मृति में रहने से ही श्रेष्ठ कर्म होंगे। इसलिए जितना चाहो उतनी लंबी भाग्य की लकीर खींच लो। इस एक जन्म में अनेक जन्मों की तकदीर बन सकती है। आपलं या जीवनामध्ये भविष्य चांगलं बनवण्यासाठी किती मेहनत घेतात लोक। आपलं जे आपले 25, 30, 40 वर्षापर्यंत मेहनत चालते पुढचे 10-20 वर्ष सुखामध्ये घालवण्यासाठी। ते नशीब बनवतात की किती चांगली मेहनत घेतलेली, किती चांगला अभ्यास केलेला आहे, किती चांगले पद पोझिशन प्राप्त झाली। टिकणार किती दिवस आहे? 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष। तेवढ्यासाठी किती मेहनत। आणि बाबा म्हणताय आता मी जी सांगतोय ती रूहानी मेहनत घ्या, मन बुद्धीची मेहनत घ्या आणि जन्म जन्मांतराचं मिनिटाचं भाग्य बनवून घ्या श्रेष्ठ। आणि थोडा काळ आहे, थोडा समय राहिलेला आहे, ते थोड्या समयामध्ये ही रेकॉर्डिंग करण्याचा चान्स मिळालेला आहे आपल्याला। थोडा पुरुषार्थ आणि भाग्य किती मोठं आहे, 5000 वर्षाचं। स्लोगन है, अपने संतुष्टता की पर्सनैलिटी द्वारा अनेकों को संतुष्ट करना ही संतुष्ट मनी बनना है। तर संतुष्ट मनी बनायचंय, संतोषी मातेसारखं बनायचं आपल्याला। संतोषी माता आपलीच यादगार आहे, आपणच त्या स्थितीमध्ये राहिलेलो आहे। तर जितकं आपण संतुष्ट राहू, समाधानाचे संतुष्टतेचे व्हायब्रेशन आपल्याद्वारे सगळ्यांना जातील। मम्मांचे महावाक्य, यह जो मनुष्य गीत गाते हैं ओ गीता के भगवान, अपना वचन निभाने आ जाओ। अब वो स्वयं गीता का भगवान अपना कल्प पहले वाला वचन
पालन करने के लिए आया है और कहते हैं, हे बच्चे, जब भारत पर अति धर्मग्लानि होती है तब मैं इसी समय अपना वायदा पालन करने के लिए, निभाने के लिए अवश्य आता हूँ। अब मेरे आने का यह मतलब नहीं है कि मैं कोई युगे युगे आता हूँ। सभी युगों में तो कोई धर्मग्लानि नहीं होती, धर्मग्लानि होती ही है कलयुग में। तो मानो परमात्मा कलयुग के समय आता है। मम्मा समझौता है कि जब जब धर्म की अतिग्लानी होती है, परमात्मा का वचन है, वायदा है कि मैं आऊंगा। और धर्माची अतिग्लानी, अति खराब स्थिती केव्हा होते? कलियुगाच्या अंतिम समयाला, तर तेव्हाच येईल तो। और कलयुग फिर कल्प कल्प आता है, तो मानो मैं कल्प कल्प आता हूं। दर 5000 वर्षानंतर कलियुग येतो आणि म्हणून दर 5000 वर्षानंतर बाबांना यावं लागतं। कल्प में फिर 4 युग है, इसको ही कल्प के 4 युगांचं मिळून एक कल्प। आधा कल्प सतयुग त्रेता में सतोगुण सतो प्रधान है, वहां परमात्मा के आने की कोई जरूरत नहीं, सतयुग त्रेता में तो कोई आवश्यकता नहीं है। और फिर तीसरा द्वापर युग से तो फिर दूसरे धर्मों की शुरुआत है, उस समय भी अति धर्मग्लानि नहीं है। इससे सिद्ध है कि परमात्मा तीनों युगों में तो आता ही नहीं है। सतयुग त्रेतामध्ये आवश्यकता नाहीये, सगळे सतोप्रधान आहे, सगळ्यांची चांगली स्थिती आहे, सगळे देवता आहे। आणि नंतर द्वापरमध्ये तर दुसऱ्या धर्मांची सुरुवात आहे, धर्माची ग्लानी होण्याचा विषयच नाही आला अजून, धर्माची सुरुवात झाली दुसऱ्या धर्माची। आणि म्हणून स्पष्ट है कि तीनों युगों में तो आता ही नहीं है। फिर बाकी रहा कलयुग, उसके अंत में अति धर्मग्लानि होती है। उसी समय परमात्मा आकर अधर्म विनाश कर सत धर्म की स्थापना करता है। मग शेवटीच येईल तो, शेवटी येऊन जेव्हा धर्म आहे तेव्हाच तर त्याचा विनाश करेल आणि तेव्हाच तर सत धर्माची स्थापना करेल। अगर द्वापर में आया हुआ होता तो फिर द्वापर के बाद तो अब सतयुग होना चाहिए, फिर कलयुग क्यों? द्वापर मध्ये जर परमात्मा आला असता तर द्वापर नंतर कलयुग का बरं आला? मग इतकं सोपीशी गोष्ट, पण दुनियावाल्यांनी याचा कधी विचारच नाही केला। त्यांच्या बुद्धीमध्ये तेवढं फिट आहे फक्त, द्वापरमध्ये श्रीकृष्णाला परमात्मा रूपामध्ये त्यांनी ते ज्ञान दिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, मैं अधर्म का नाश करता हूं, सतधर्म की स्थापना करता हूं, आणि आलं कलयुग। त्या विचारच नाही केला त्यांनी, याचा आपण काय म्हणतोय, त्याचा अर्थ काय निघतोय। तो फिर सतयुग आना चाहिए था अगर द्वापर में आता हो तो, कलयुग क्यों आया? ऐसे तो नहीं कहेंगे परमात्मा ने घोर कलयुग की स्थापना की, मग असं म्हणावं लागेल द्वापर नंतर कलयुग आला तर, कि परमात्मा ने घोर कलयुग की परमात्मा आया द्वापर के अंत में और उसने घोर कलयुग स्थापन किया, मग त्याला परमात्माच का म्हणायचं? का सुखाचा शांतीचा सागर म्हणायचं? किती अपमान केलेला आहे परमात्म्याचा। अब यह तो बात नहीं हो सकती, इसलिए परमात्मा कहते हैं, मैं एक हूं और एक ही बार आकर अधर्म का, कलयुग का विनाश कर सतयुग की स्थापना करता हूं। तो मेरे आने का समय संगम युग है। आणि हे एवढं सगळं ज्ञान प्राप्त करण्यासाठी कितीही शास्त्रामध्ये आपण बघितलं तर ही एक लाईन आपल्याला सापडणार नाही कि परमात्मा कब आता है। संगम युग के समय आता है, कलयुग के अंत समय में आता है, अधर्म का विनाश करता है और सतयुग स्थापन करता है। कोणत्याही शास्त्रामध्ये नाही सापडणार आपल्याला। हे इतकं मोठं, इतकं साधारण सिंपलचं रहस्य। मनुष्य आत्माओं की किस्मत बनाने वाला और किस्मत बिगाड़ने वाला कौन है? मग असं म्हणतात की सगळं ते परमात्म्याची मर्जी, जे काही झालं आपल्या जीवनामध्ये, जे काही झालं ते परमेश्वराला मंजूर आहे। हा मृत्यू झाला, हे झालं, ते झालं, त्याची इच्छा आहे। मम्मा स्पष्ट करता है आपल्याला, मनुष्य आत्माओं की किस्मत बनाने वाला और किस्मत बिगाड़ने वाला कौन है? हम ऐसे नहीं कहेंगे कि किस्मत बनाने वाला, बिगाड़ने वाला वही परमात्मा है। बाकी यह जरूर है कि किस्मत को बनाने वाला परमात्मा है और किस्मत को बिगाड़ने वाला खुद मनुष्य है। किस्मत हे आपण जे ऐकलं आज, वरदान पण दिलं बाबांनी कि अभी भाग्य की लकीर जितना खींचना चाहो उतना खींच सकते हो। श्रेष्ठ कर्म की लकीर मैंने, जो कलम है तुम्हारे हाथ में दी है, तो वो किस्मत बनाना सिखाता है, किस्मत बनाकर देता है, भाग्य बनवून देतो आपल्याला। भाग्य बिगड़ो अपन द्वापर नंतर। अब यह किस्मत बने कैसे, फिर गिरे कैसे, इस पर समझाया जाता है
मनुष्य जब अपने को जानते हैं और पवित्र बनते हैं तो फिर से वो बिगड़ी हुई तकदीर को बना लेते हैं. मग जेव्हा मनुष्य स्वतःला ओळखतो, बाबा येऊन परिचय देतो, मनुष्य ओळखतो मैं आत्मा हूं, मैं तो देवात्मा हूं, मैं तो भगवान का बच्चा हूं, तर तेव्हा मग आपण पवित्र बनतो आणि आपली बिघडलेलं भाग्य आपण दुरुस्त करायला लागतो, पुन्हा सुंदर भाग्याचं निर्माण करतो. जब हम यह बिगड़ी हुई तकदीर कहते तो इससे साबित है कोई समय अपनी तकदीर बनी हुई थी जो फिर बिगड़ गई है. अब वही फिर बिगड़ी तकदीर को परमात्मा खुद आकर बनाते हैं. बिगड़ी को बनाने वाला एक परमात्मा है. तो आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा कोणाच्याही आयुष्यामध्ये काहीही होईल, आपण बिलकुल हा शब्द मुखावरती नाही येऊन द्यायचा आहे की हा बाबाची मर्जी. आपण भक्ती मार्गामध्ये तर केलाच आहे अपमान, ईश्वराची मर्जी म्हणून. आता बाबाची मर्जी म्हणून अपमान करतो आपण. हा, आता जशी बाबांची इच्छा आहे. हमने हमारा रिकॉर्ड खुद बनाया है. बाबा हमें अच्छा कर्म करना सिखलाता है, भाग्य की अच्छी रेकॉर्डिंग करना सिखलाता है. मग जे काही होईल ड्राम्यामध्ये नोंदलेलं आहे. बाबांची काही इच्छा नाही. बाबांची इच्छा आहे माझे सगळे बच्चे राजा बच्चा बनावे, दूसरी कुठली इच्छा नहीं. उससे भी ऊंचा बनाने के लिए हमें वो आया हुआ है. त्याची इच्छा नाही की आपण काहीतरी असं जीवन जगावं, असं विकारी जीवन जगावं, दुःखाचं जीवन जगावं. त्यामुळे काहीही होईल आपल्या आयुष्यामध्ये, काही दुखणं, काही टेन्शनची गोष्ट, काही परिस्थिती, काही नुकसान, आपल्या मुखामध्ये बिलकुल हा शब्द नाही आला पाहिजे बाबांची मर्जी, बाबांची इच्छा, जसं बाबा ठेवील. बाबा जैसे रखेगा वैसे समाधानी जीवनासाठी ते आवश्यक आहे की जैसे बाबा रखेगा वैसे रहना है समाधानी जीवनासाठी. पण जे संकट, विघ्न, परिस्थिती आल्यानंतर आपण बिलकुल बाबांना दोष नाही द्यायचा, कारण तसं म्हणून आपण द्वापरपासून खूप पाप केलेले आजपर्यंत. ईश्वराची मर्जी. आता जे काही आहे आपली रेकॉर्डिंग है, अपना हिसाब किताब है. तो ये पक्का करना है कि भगवान हमारी तकदीर बनाने के लिए आता है, बिगाड़ने के लिए नहीं आता है. बिगड़ी को बनाने वाला एक परमात्मा ही है और वो हमारा बाप है. अब वही फिर बिगड़ी तकदीर को परमात्मा खुद आकर बनाते हैं. अब कोई कहे परमात्मा खुद तो निराकार है, वो तकदीर को कैसे बनाएगा? इस पर समझाया जाता है निराकार परमात्मा कैसे अपने साकार ब्रह्मा तन द्वारा, अविनाशी नॉलेज द्वारा हमारी बिगड़ी हुई तकदीर को बनाते. मग कसं बनवतो तो भाग्य? ब्रह्माच्या तनामध्ये येतो आणि हे आपल्याला ज्ञान देतो. ज्ञानाच्या आधाराने आपले संस्कार परिवर्तन होतात, आपण आपलं भाग्य बनवून घेतो. अब यह नॉलेज देना परमात्मा का काम है. बाकी मनुष्य आत्माएं एक दो की तकदीर को नहीं जगा सकती है. तकदीर को जगाने वाला एक ही परमात्मा है. तभी तो उन्हों का यादगार मंदिर कायम है. अच्छा, ओम शांति. अव्यक्त इशारा आजचा. जो प्रतिज्ञा की जाती है उसको पूर्ण करने के लिए पावर भी चाहिए. प्रतिज्ञा केली, पक्क केलं, आपल्याला असं करायचंय, आपल्याला हा पुरुषार्थ करायचा आहे, आपल्याला आजपासून हे करायचंय, तर ते पूर्ण करण्यासाठी शक्ती पण पाहिजे. नुसतं संकल्प नाही, त्याच्यासोबत ते पूर्ण करण्यासाठी शक्ती पाहिजे. कितना भी सहन करना पड़े, सामना करना पड़े, लेकिन प्रतिज्ञा को पूरा करना ही है. मग त्यासाठी किती सहन करावं लागलं, काही सामना करावा लागला, तरी तो करायचा. लेकिन प्रतिज्ञा को पूरा करना है कि मुझे अब बाबा की मुरली सुननी है, अमृतवेला करना है, पवित्र रहना है. तो इसमें अगर प्रतिज्ञा की है उसको पूरा करना है, चाहे सहन करना पड़े, सामना करना पड़े. भल सारे विश्व की आत्माएं मिलकर प्रतिज्ञा से हटाने की कोशिश करें तो भी प्रतिज्ञा से नहीं हटेंगे, लेकिन सामना करके संपूर्ण बन करके ही दिखाएंगे. बाबा म्हणतात सगळं विश्व एकीकडे होऊ द्या, तुम्ही तुमच्या प्रतिज्ञेपासून हटू नका, इतकं पक्क रहा. ऐसी प्रतिज्ञा करने वालों का ही यादगार अचल घर है. अचल घर यादगार बनवलेले मधुबनला माउंट आबूला आहे, तिथं अचल घर बनवलेले. ही कशाची निशानी आहे? अचल अडोल रहण्याची निशानी है. बाबा म्हणताय सारा विश्व एक तरफ हो जाए लेकिन तुम तुम्हारी प्रतिज्ञा से नहीं हटना. आणि त्याच्यासाठीच भक्ती मार्गामध्ये उदाहरण आहे भीष्म प्रतिज्ञा. तशी प्रतिज्ञा आपल्याला करायची, पक्क राहायचंय नियम मर्यादेमध्ये. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो.